तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृत पॅटर्न टेक्निकमध्ये शेतकरी मित्रांनो मेतीने देशमुखात 30 ऑगस्ट 2024. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी या पिकाला जेव्हा आपण युरिया टाकतो तर युरियामुळे खरंच कपाशी या पिकामध्ये पातेगळ होते का. जेव्हा सोशल मीडियामध्ये इन्स्टा असो, फेसबुक असो किंवा युट्यूब असो, यावर आपण कपाशी या पिकाचे नियोजनाचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट असतात का युरिया हा शेवटी टाकल्यानंतर कपाशी या पिकामध्ये पातेगळ होते का. ज्या ठिकाणी 100 पात्या लागल्यात त्या ठिकाणी निम्म्याला निम्मे म्हणजे 50% पातेगळ होते का, याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया. तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या चॅनलवर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात हिंदी, मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत याचे जे अंतर आहे हे 7 फूट आहे, परत 5 फूट आहे आणि परत 7 फूट आहे अल्टरनेट, आणि झाडातील जे अंतर आहे 1 फूट आहे. या ठिकाणी आल्यानंतर जे काही आपले प्रश्न आहेत, अनेक शेतकऱ्यांना वाटते की एकरी 15 क्विंटल पेक्षा अधिक कपाशी पिकाचे उत्पादन होत नाही. आपण बघू शकता हा हायवे आहे आणि नागपूर तुळजापूर हा हायवे आहे. याच्या बाजूलाच आपल्याला आंबोडा या गावी हा प्लॉट कोरडवाहू क्षेत्रामध्ये बघायला मिळेल. अनेक शेतकऱ्यांना वाटते कोरडवाहूमध्ये सुद्धा कपाशी होत नाही, आणि कोरडवाहूमध्ये जेव्हा आपण या कपाशीची पीक पाहणी कराल तेव्हा आपल्याला समजेल की एका झाडामध्ये कमीत कमी बोंड लागण्याची क्षमता ही 400 ते 500 असते. सरासरी मी आपल्याला सांगत नाही, पण एका झाडाची क्षमता अमृत पॅटर्न पद्धतीमध्ये 300 ते 400 बोंडाची असते. हे आपल्याला इथं आल्यानंतर अस्तित्वात बघायला मिळते. शेतकरी मित्रांनो, आज ज्या शेतात आपण हा व्हिडिओ शूट करत आहे हा कोरडवाहू प्लॉट आहे, आणि कोरडवाहू प्लॉट मध्ये सुद्धा आपण बघू शकता जे मुख्य फळफांदे आहेत इथं आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात. ही मोडली मुख्य फळफांदी ही एक आहे, या साईडला ही 2 आहे, त्या साईडला एक 3 आहे आणि खाली एक 4 आहे. आता शेतकऱ्यांना वाटेल की इथं अंतर असल्यामुळे मुख्य फळफांद्या जास्त लागल्या. परत त्या साईडला एक झाड भिडून आहे ते आपण बघू शकता. इथं सुद्धा जे मुख्य फळफांद्या आहेत, कॅमेरा अलीकडे, ही एक आहे, ही 2 आहे, ही 3 आहे, ही 4 आणि 5. परत या साईडला आपण मधात येऊया. इथं सुद्धा आपण बघू शकता 1 2 3. या साईडला सुद्धा आपण बघू शकता ही मुख्य फळफांदी तुटलेली आहे डवरणीच्यानं. ही 1, ही 2, ही 3 आणि ही 4. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं एक तात्पर्य आहे की जे काय आपण मुख्य फळफांदी म्हणतो, ज्याला गळफांदी म्हणतो, त्याला सुद्धा आपल्याला इथं आल्यानंतर 100 पर्यंत, 100 पेक्षा अधिक पर्यंत बोंड बघायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, आजचा महत्त्वाचा विषय आहे की कपाशी या पिकाचे नियोजन करताना जे पातेगळ आपण युरिया टाकल्यानंतर जे काय आपण शेवटला युरिया सांगतो, सुरुवातीला तर आपण 1 किलो युरिया देत नाही, कारण सुरुवातीला आपण जास्तीत जास्त 10-26 खताची, ज्यामध्ये पोटॅशचे प्रमाण अधिक आहे, याच खताची शिफारस करतो. आणि शेवटी जेव्हा कपाशी पिकाला 70 ते 80 बोंड लागतात तेव्हा आपण युरियाची शिफारस ही अधिक प्रमाणात करतो. आता जे आपल्याला बघू शकता इथं जे पात्या लागलेल्या आहेत, या झाडाची जी हाईट आहे ही 3.5, 4, 5 फुटापर्यंत आहे. आणि याला जे उपफळफांदी आहे इथं बघू शकता, हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, म्हणजे 1 ते 1.5 फुटापर्यंत याला 11 पर्यंत पाती आणि बोंड लागलेले आहेत. आणि यामध्ये शेतकरी मित्रांनो एकही जी पाती आहे एकही गळणार नाही, याची मी आपल्याला 100% गॅरंटी देतो. जे काय आपल्याला सांगितलं जाते की युरियामुळे पातेगळ होते, तर युरियामुळे बिलकुल पातेगळ होत नाही. आणि जो कॉन्सेप्ट आहे, जो महत्त्वाचा विषय आहे, युरिया आणि पातेगळीचा कुठल्याही प्रकारचा संबंध आपल्याला या पद्धतीमध्ये बघायला मिळणार नाही. आता महत्त्वाचं आहे की पातेगळ कशा प्रकारे कंट्रोल करायला पाहिजेत. आता हे जे अंतर आहे हे 7 फूट आहे. या पट्ट्यामध्ये जे अंतर आहे ते बघू शकता, हे जे अंतर आहे हे 5 फूट आहे. म्हणजेच डाव्या उजव्या बाजूला या साईडला 7 फूट आणि या साईडला 7 फूट, आणि हे जे अंतर आहे 5 फूट. यामध्ये झाडाची संख्या तर भरपूर बसते. सुरुवातीला जेव्हा झाड लावतो तेव्हा 7,260 झाडं बसतात. नंतर वांज, नरगा आणि उबाट जे काय आपण यामध्ये झाडं कमी करतो, शेवटपर्यंत 5 ते 6,000च्या दरम्यान यामध्ये आपल्याला झाडं बघायला मिळतात. आता महत्त्वाचा विषय आहे की पातेगळ व्हायला नाही पाहिजे, त्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत हे जे तास आहे हे आपल्याला फट्टा मिळू द्यायचा नाही. शेतकऱ्यांची स्पर्धा राहते फट्टा जास्तीत जास्त लवकर मिळवण्याची. आता बघू शकता हा फट्टा मिळाला नाही पाहिजे, त्यासाठी आपण काय केलं, हे जे मधात येणाऱ्या फळफांदे आहेत हे अशा प्रकारे आपण वाकून दिलेले आहेत. आता बघू शकता हे 4 ते 5 दिवसापूर्वी वाकवलेली आहे, हे 7 ते 8 दिवसापूर्वी वाकवलेली आहे. आता वाकवल्यानंतर काय झालं, इथून वाकवल्यानंतर काय झालं, याला हे जे आता पाते आहे समजा, हे बघू शकता हे जवळजवळ पाते आल्या साईडला, याला आता बघू शकता हे साईडला जवळजवळ पाते आल्या. आणि हे जर आपण मोडली तर याला जे काही वर समोर येणाऱ्या पात्या आहेत 40-50 येणार नाहीत. आज रोजी 6 दिवसानंतर आपण बघू शकता याला जे पात्या लागलेल्या आहेत 6 ते 7 दिवसाच्या दरम्यान. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13, 14, 15, 16, 17, 18 म्हणजेच या 7 ते 8 दिवसाच्या दरम्यान याला येथून इकडेच जवळपास 17 ते 18 पात्यांनी बोंड लागलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की आपल्याला पातेगळ जे आहेत हे व्हायला नाही पाहिजेत. यासाठी महत्त्वाचं नियोजन आहे ते म्हणजे झाडाची दाबणी, त्याचबरोबर झाडाची विरळणी. आपण कुठल्याही प्रकारची औषधी घेतली, प्लॅनोफिक्स घेतलं किंवा कुठल्याही प्रकारचं महागडं बुरशीनाशक घेतलं किंवा झाड आपण बुरशीनाशकाच्या औषधीमध्ये बोडून जरी ठेवलं तरी आपल्या शेतामध्ये पातेगळ होईल. जर आपल्या शेतामध्ये रोग असेल किंवा आपल्या शेतामध्ये हा जो पट्टा आहे संपूर्ण मिळून गेला असेल तर. आता आपण 4 बाय 1 लावला असेल, 5 बाय 1 लावला असेल, 3 बाय 1 लावला असेल, 2 बाय 1 लावला असेल तर अशा ठिकाणी पातेगळ आपण कितीही भारीचं औषधी मारली तर थांबणार नाही. कारण कपाशी या पिकाला महत्वाचा आहे तो म्हणजे सूर्यप्रकाश. आता आपण 4-6 लावला असेल तर 4चा आपल्याला पट्टा जो आहे डाव्या उजव्या बाजूला दाबणी करायचा आहे. 3चा असेल, 3-6चा असेल तर 3चा डाव्या उजव्या बाजूला आपल्याला दाबणी करायचा आहे. 4-8 असेल तर 4चा पट्टा आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला दाबणी करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, महत्वाचा विषय आहे, कपाशी या पिकाला जेव्हा 70 ते 80 बोंड लागतात तेव्हा आपल्याला आपल्या शेतामध्ये 3 बॅग युरिया द्यायचा आहे. आणि सुरुवातीला आपण 1ही किलो युरिया देत नाही हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आणि जे कोणी आपल्याला म्हणते की युरियामुळे पातेगळ होते ते एकदम चुकीचे आहे. आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग करा आणि प्रयोग केल्यानंतर आपल्याला आपल्या शेतात कळेल का युरियाचा आणि पातेगळीचा काय संबंध आहे का. शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी बघत राहा अमृत पॅटर्न यूट्यूब चॅनल. नमस्कार.